गेल पाईपलाईन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून 1 इंचही जागा जाऊ देणार नाही, असं ठाम मत माजी तहसीलदार आणि 24 गाव संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी वाशी येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केले। या बैठकीचे आयोजन जगदंबा माता मंदिर येथे करण्यात आले होते। प्रथम संघटनेचे दिवंगत अध्यक्ष स्वर्गीय दिलीप पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। बैठकीत नंदा म्हात्रे, माजी न्यायाधीश DP पाटील, आनंद पाटील व इतरांनी शेतकऱ्यांच्या लढ्याबाबत विचार मांडले। 2006 साली SEZ कंपनीने पेन तालुक्यातील 24 गावात कमी दरात शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या, परंतु आतापर्यंत या जागेवर कोणताही प्रकल्प उभारला नाही। उलट शेतकऱ्यांना फसवून केवळ आश्वासने देण्यात आली, असं मत उपस्थितांनी व्यक्त केलं। आम्ही आजच्या मीटिंगमध्ये गेल कंपनी PNCची पाईपलाईन जाते, त्या पाईपलाईनला विरोध, त्याशिवाय कांदळवन जो आहे, केंद्र सरकारने कायदा काढलेले कांदळवन भारतीय वन अधिनियमात समाविष्ट करावा, त्याला आमचा विरोध आहे। कारण शेतकऱ्याच्या गरजेसाठी काय झाडांची कपात आणि ते तोडू नयेत अशा प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करत जातात, हे बंद व्हायला पाहिजे। त्यासाठी आंदोलन हा देखील विषय आहे। गेल इंडियाची पाईपलाईनचे नुकसान भरपाई योग्य मिळाले पाहिजे। इतकं आमचं म्हणणं आहे की आमच्या शेतकऱ्यांना न देता ती परस्पर बाहेर आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार असे आमचे मागणी आहे। हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही एकत्रित्या 2 तारखेनंतर तहसीलदारांना घडत देणार आहोत, आमचं काय